एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला एका धावसंख्येची गरज. यावेळेस टॅप केलाय, पुन्हा एकदा चेंडू अडवलाय आणि यावेळेस कामेश नाईकला बाद व्हावा लागणार आहे. आता 6 मध्ये बनवायच्यात 1 धाव. सहा चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. चला इथे आणखीन एक फलंदाज बाद झालेत. टोटल फलंदाज बाद झालेत 5 फलंदाज बाद झालेले आहेत. मी सर्व खेळाडू जे आहेत ना ते बोल्ड झालेले आहेत, म्हणजे त्रिफळ उद्ध्वस्त केलेले आहेत त्यांचे. 5 बॉलमध्ये 1 रनची गरज असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओएस आलाय. 5 बॉल 1 रनची गरज. 2 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. नेरूळ टीमचे कॅप्टन, आपण या कळंबोली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. ओके, जर ही धाव काढून दिली नाही टीम दाराबा टीमला तर सुपर होईल. आणि सामना जिंकलेला नाहीये सिऊड संघ किंवा दारावे संघ, कारण की ही मॅच जिंकणं आहे टीम श्लोक 9123 शिरोणी या टीमला. म्हणजे 5 मध्ये 1 ची गरज आहे. 5 बॉल 1 धाव. विकेट भरपूर महत्वाचा असणार आहे. विकेट घेतली तर मजा येईल या मॅच मध्ये. इथे 1 धाव अगदी सहजरित्याने ओवेसने काढली. विजयी फटका आला आणि श्लोक 9123 शिरोणे या टीमने मात्र हा सामना जिंकलाय. आणि नगरसेवक दीपकजी पवार सीड्स, खूप चांगला खेळ तुम्ही साकारला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर सचिन नाईक ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. आपण यायचंय आणि सीड्स टीम तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आम्ही देतोय. यश भिसे असतील, यश मोरे असतील, आमचे विजयदादा असतील, सर्वांना पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय आम्ही. तर प्लेअर ऑफ द मॅच सचिन नाईक ठरलेत. आणि सचिन नाईक आणि त्याचबरोबर धीरज भोईर यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. सचिनजी नाईक ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच आणि त्यांचा शुभ सन्मान देखील केला जाईल. धीरज भोईर यांनाही विनंती करतो आपणही या व्यासपीठावरती आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार. प्रथमतः प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या त्यांना, त्याच्यानंतर आपण सन्मान घेऊयात. तो प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी मात्र 2 षटकं टाकले आणि 2 षटकं टाकत असताना धावा खर्च केला त्यांनी 8 आणि विकेट्स त्यांच्या नावी राहिले 2. लो स्कोरिंग मॅचेस होती ज्यामध्ये गोलंदाज ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच सचिन नाईक. आणि त्यानंतर त्यांचा सन्मान आम्ही करून घेणार आहोत. सन्माननीय सुरेशजी शेट्टी साहेब यांना विनंती करते की सचिन दादा आपण थांबायचं आहे, आपला शुभ सन्मान त्यांचा सन्मान आपण करायचा आपल्या शुभ असते. सचिन नाईक आज मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमचे खऱ्या अर्थाने कर्णधार आहेत. आणि नुकतीच झाली होती दुबईच्या मैदानावरती जी खऱ्या अर्थाने मैदानावरती जी स्पर्धा झाली होती 40+ ऑल इंडिया ओपन, त्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरची ट्रॉफी उचलून आलेत. ते दुबईमध्ये स्पर्धा खेळत होते आणि अबुधाबीमध्ये जाऊन मात्र नवी मुंबईचं नाव मात्र वर्चस्वावर गाजवलं त्यांनी. त्यानंतर धीरज भोईर यांना विनंती करते, धीरज आपण या, आपलाही शुभ सन्मान केला जाणारा. धीरज भोईर आता 360 धीरज भोईर राहिलेला नाहीये, तर धीरज भोईर एक वेगळा खेळाडू झाला. ISPL मध्ये एंट्री केली आहे आणि दिल्ली सुपर हिरोज सलमान खान यांच्या टीम मधनं ते खेळून आलेले आहेत. खूप चांगला परफॉर्मन्स धीरज भोईर यांचा राहिला, ज्यामध्ये
पहिले 2 षटकं पॉवर प्लेची ते टाकत असताना मात्र खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. बॅटिंग ज्या वेळेस मिळाली त्यावेळी चांगला खेळ केला आणि नवी मुंबईचं नाव मात्र वर्चस्वात गाजवला. त्यांना पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा आम्ही